ओडिशामधील 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर ड्रग्ज देऊन बलात्कार झालेल्या घटनेप्रकरणी अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी आंदोलन केला। मार्च 2025 मध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असताना अद्याप आरोपीवर कारवाई न झाल्याने एबीवीपी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रकरणात ओडिशाच्या एनएसयूआय अध्यक्षांचा सहभाग असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारने गंभीर भूमिका घेतली पाहिजे। या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपामुळे न्याय दडपला जातोय, हे आम्ही खपून घेणार नाही, असं मत एबीवीपी नेत्यांनी यावेळी मांडलं। रस्त्यावर शांतमय पण प्रभावी पद्धतीने साखळी उभी करत न्याय मिळालाच पाहिजे। बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या, एनएसयूआय अध्यक्षाला अटक करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। कौन ज्यादा है? बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। बेके बेको न्याय बेको, बेके बेको न्याय बेको। ಎನ್ಎಸ್ಯುಐಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ। ಬಾಲಿಕೆ ಅತ್ಯಾಚಾರಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲೇಬೇಕು ಸಿಗಲೇಬೇಕು। ಬಾಲಿಕೆ ಅತ್ಯಾಚಾರಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲೇಬೇಕು ಸಿಗಲೇಬೇಕು। ಬೇಕೆ ಬೇಕು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯ ಅತ್ಯಾಚಾರಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲೇಬೇಕು ಸಿಗಲೇಬೇಕು। ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯ ಅತ್ಯಾಚಾರಕ್ಕೆ we want justice, we want justice। ಬೇಕೆ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು, ಬೇಕೆ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು। ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ अपराधी कांग्रेस सरकार के बोलो भारत माता के बोलो भारत माता के We want justice, we want justice। या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, मात्र पोलीस बंदोबस्तमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। आंदोलनानंतर एबीवीपी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।